सुरुवातीला तेथे काहीच नव्हते देव सोडून. तो पहिल्यापासून तिथे आहे जिथे कोणीही पोहोचू शकत नाही. त्याने प्रथम आपले सिंहासन निर्माण केले. सिंहासन जे सर्व निर्माण केलेल्या गोष्टींची कमाल मर्यादा आहे. पृथ्वीच्या खाली असलेल्या आणि पृथ्वी आणि सिंहासनादरम्यान अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. त्यानेच आकाश आणि पृथ्वी 6 दिवसांत निर्माण केली आणि त्याचे सिंहासन पाण्याच्या वर होते. त्याचे सिंहासन पाण्यावर असताना देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण करण्यापूर्वी 50,000 वर्षांपूर्वी सृष्टीचे मोजमाप ठरवले. काही लोकांनी मुहम्मदला विचारले सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की देवाची पहिली निर्मिती काय आहे. तो म्हणाला, सर्वप्रथम देवाशिवाय काहीही नव्हते. मग त्याने आपले सिंहासन निर्माण केले. त्याचे सिंहासन पाण्यावर होते. सिंहासनाची निर्मिती लाल माणिकापासून झाली होती आणि त्याच्या दोन्ही बाजूंमधील अंतर पार करायला 50,000 वर्षे लागतील. सिंहासनाला पाय आहेत जे देवदूतांनी उचलले आहे आणि मग तो खरोखरच महाराजांना शोभेल अशा पद्धतीने सिंहासनावर उठला. मग त्याने त्याच्या निर्मितीसाठी पहिली गोष्ट निर्माण केली ते त्याचे पेन होते. मग तो म्हणाला, लिहा. आणि त्याच तासात जे काही घडले ते पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत लिहिले गेले. मग त्याने सर्व काही रेकॉर्डमध्ये लिहिले आणि त्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. सर्वशक्तिमान देव सर्व गोष्टींचा निर्माता आहे आणि तो सर्व गोष्टींच्या वर आहे, प्रकरणांचा निपटारा करणारा. त्याच्याद्वारे सर्व गोष्टी निर्माण झाल्या. त्याच्याशिवाय काहीही बनवले गेले नाही. देवदूत आणि आत्मा एका दिवसात त्याच्याकडे जातात, ज्याचा विस्तार 50,000 वर्षे आहे. की सिंहासन आणि 7व्या पृथ्वीमधील अंतर पुढे जाण्यासाठी 50,000 वर्षे लागतील आणि त्याची रुंदी 50,000 वर्षे आहे. ते देवदूत जे देवाचे सिंहासन धारण करतात आणि त्याच्या सभोवतालचे लोक त्यांच्या एकमेव देवाची स्तुती करतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी क्षमा मागा. देवाशिवाय कुणालाही उपासना करण्याचा अधिकार नाही. सर्वात महान, सर्वात सहनशील देवाशिवाय कुणालाही उपासना करण्याचा अधिकार नाही. नोबल सिंहासनाचा प्रभू देवाशिवाय कुणालाही उपासना करण्याचा अधिकार नाही. आकाश आणि पृथ्वीचा प्रभू, नोबल सिंहासनाचा प्रभू, ज्या देवाने जन्म घेतला नाही आणि मरूही शकत नाही. कोणीही त्याला जन्म देऊ शकत नाही किंवा कोणीही त्याला हानी पोहोचवू शकत नाही. तो आपला निर्माणकर्ता आहे. आपले, माझे ते संदेष्टे, संदेष्ट्यांच्या त्या माता, आपण सगळे, ही पृथ्वी, त्या वनस्पती, ते पर्वत, ते तारे, संपूर्ण आकाशगंगा आणि त्यातील सर्व काही. तो आपला देव सर्वशक्तिमान आहे. तो आता आपल्याला पाहत आहे. तो हे ऐकत आहे. तुमच्या अंतःकरणात काय आहे ते त्याला माहीत आहे. काय चाललंय, तुम्ही काय विचार करत आहात, त्याला सुरुवातीपासून सर्व काही माहीत आहे. आणि तुमच्या मृत्यूनंतर काय. मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, सर्वशक्तिमान देवाच्या देवदूतांपैकी एक, जो देवाचे सिंहासन धारण करतो, त्याच्या कानातले आणि खांद्यामधील अंतर 700 वर्षांचे आहे. 700 वर्षे उडणाऱ्या पक्षासारखे अंतर आहे. आणि त्याची कुर्सी आकाश आणि पृथ्वीच्या वर पसरलेली आहे आणि त्यांचे रक्षण आणि संरक्षण करण्यात त्याला थकवा वाटत नाही. आणि तो परात्पर आणि महान आहे. कुर्सी आपल्या सर्व सृष्टीच्या वर आहे आणि सिंहासन कुर्सीच्या वर आहे. कुर्सी हे परमेश्वराचे पादुका आहे आणि सिंहासन हे आसन आहे जे देवदूतांनी वहन केले आहे आणि सिंहासन ही देवाची सर्वात मोठी निर्मिती आहे. मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, थ्रोनच्या तुलनेत कुर्सी आहे. पृथ्वीवरील उघड्या वाळवंटात टाकलेल्या लोखंडाच्या अंगठीपेक्षा जास्त नाही. कुर्सी हे पायदान आहे आणि देवाशिवाय कोणीही सिंहासनाचा योग्य अंदाज लावू शकत नाही. सर्वशक्तिमान, सर्वशक्तिशाली आणि देवाचा आकार कोणीही स्पष्ट करू शकत नाही. त्याचा देखावा, त्याचा आवाज इत्यादी कल्पनाही करू शकत नाही. कृपया त्याच्याकडे परत्या, त्याला प्रार्थना करा, चांगली कृत्ये करा. वेळ संपण्यापूर्वी काही लोक असे मानतात की ते आपल्या हातात लिहिलेले आहे आणि असे वाटते की काही लोक ते वाचू शकतात, पण ही एक मोठी चूक आहे. देवाने काय लिहिले आहे हे कोणालाच माहीत नाही आणि देव सर्वत्र आहे असे समजू नका. किंवा तो आपल्या अंतःकरणात आहे. तो चुकीचा विश्वास आहे. ही एक मोठी चूक आहे. तो सिंहासनाच्या वर आहे. त्याची शक्ती आणि ज्ञान सर्वत्र आहे, पण तो स्वतः पृथ्वीवर येत नाही.
किमान तो रात्रीच्या प्रत्येक शेवटच्या तासाला सर्वात खालच्या आकाशात येतो आणि म्हणा, मी त्याला उत्तर द्यावे म्हणून मला कोण हाक मारत आहे, कोण माझ्याकडे काही मागत आहे की मी त्याला देऊ शकतो, मी त्याला क्षमा करावी म्हणून कोण माझी क्षमा मागत आहे, म्हणून पश्चात्ताप करा. देवाकडून क्षमा मागणे. खोट्या देव आणि खोट्या लोकांकडे जाऊ नका. ह्या मार्गावर या, चांगली कृत्ये करा, तो तुला क्षमा करील. मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, देवाने दया 100 भागात निर्माण केली आणि त्याने 90 भाग आपल्याजवळ ठेवले आणि त्याने पृथ्वीवर दयेचा 1 भाग अवतरला आहे. आणि यामुळे फक्त 1 भाग, पृथ्वीवरील सर्व सृष्टींमध्ये परस्पर प्रेम आहे. म्हणूनच हा प्राणी आपल्या पिल्लापासून खूर उचलतो, त्याचे नुकसान होऊ शकते या भीतीने. رحمن رحمن ساعدني يا رحمن اشرح صدري قرآن املأ قلبي قرآن واسق حياتي قرآن رحمن يا رحمن بمجيني يا رحمن أصبحي ما يدوشو نبني ما يوسنسي نوتشي